हॅलो मंडळी, नमस्कार. आता पंजाबची ट्रिप सुरू कुठून करायची हा जर तुम्हाला प्रश्न पडला असेल तर याचं उत्तर आहे पंजाबचं स्टेट कॅपिटल चंदीगड. आणि तुम्हाला माहिती आहे का, चंदीगड ही इंडियाची फर्स्ट प्लॅन्ड सिटी आहे जी इथल्या परफेक्ट ग्रिड सिस्टीमसाठी, मोठ्या आणि स्वच्छ रस्त्यांसाठी फेमस आहे. आता नेहमीप्रमाणेच मी गुगलवर दाखवलेल्या 1760 जागांपैकी नेमकं काय बघायचं, स्वस्तात कसं फिरायचं, कुठे राहायचं म्हणजे सगळे स्पॉट्स तुम्हाला जवळ पडतील, कसं फिरायचं, कसं पोहोचायचं, स्पेशल काय खायचं, हे सगळं कव्हर करणार आहे. आणि या व्यतिरिक्त प्लॅनिंग, बजेट आणि प्रो टिप्स पण आहेत, त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. आणि सॉरी बरं का, मला जरा बरं नाही आहे, त्यामुळे माझा घसा दुखतोय, तर तुम्हाला आवाज थोडा खराब येत असेल, पण व्हिडिओ मात्र जबरदस्त आहे. चला तर बघूया पहिल्या प्रश्नाकडे, काय बघायचं. तर पहिलं, रॉक गार्डन. आता हे रॉक गार्डन म्हणजे जिथे कचरा पण कलाकृतीच्या रूपात जिवंत होतो. अरे काय बोलतोयस, काहीच कळत नाहीये. अगं, हे गार्डन संपूर्णपणे वेस्ट मटेरियल पासून बनवलंय. तुटलेल्या बांगड्या, टाइल्स, बॉटल्स, क्रॉकरी, इलेक्ट्रिकल वेस्ट. आणि ह्या 40+ एकर मध्ये पसरलेल्या गार्डनला वर्ल्ड लार्जेस्ट कल्चर गार्डन मेड फ्रॉम वेस्ट असं म्हणून ओळखलं जातं. आणि विशेष म्हणजे अख्खं गार्डन एकाच माणसाने बनवलंय, ज्यांचं नाव आहे विनय चंद. यासाठी त्यांना बरेच इंटरनॅशनल पुरस्कार आणि युनेस्को कडून अप्रिसिएशन पण मिळालंय. फक्त 30 रुपये एंट्री फी आहे आणि टायमिंग सकाळी 9 ते संध्याकाळी 7 पर्यंत. आत गेल्यावर तुम्हाला धबधबे, हिडन टनल्स आणि मेज दिसते. हे सगळं बघून खूपच भारी वाटतं, त्यामुळे ही चंदीगडची मस्ट विजिट आणि फोटोजेनिक प्लेस आहे. आता नेक्स्ट, सुखना लेक. रॉक गार्डन वरून वॉकिंग डिस्टन्सवर आहे हे चंदीगड सिटीचं पीसफुल हार्ट. पहिल्यांदा बघितल्यावर नॅचरल वाटणारा हा लेक सुद्धा मॅनमेड लेक आहे. अर्ली मॉर्निंग बर्ड वॉचिंग किंवा मॉर्निंग वॉक साठी किंवा संध्याकाळी सनसेट एन्जॉय करण्यासाठी हा एकदम परफेक्ट स्पॉट आहे. इथे बोटिंग फॅसिलिटी पण आहे. इथले हे चार्जेस आहेत. आम्ही ट्राय केलं, सनसेटच्या वेळी फारच छान एक्सपिरियन्स होता, खूपच सूदिंग वाटलं. मंडळी नमस्कार. तर आज आम्ही आलो आहे सुखना लेकला. आता तुम्ही बघू शकता इथे आम्ही बोटिंग करतोय. हा आहे सुखना लेक आणि ही संध्याकाळ, मस्त सनसेटचा वेळ आहे. खूपच भारी वाटते इथे. असा व्ह्यू आहे आणि ही आमची निळी बोट आहे, पेडल बोट. भेटूच. नेक्स्ट स्पॉट, रोज गार्डन. हे गार्डन एशियाचं लार्जेस्ट रोज गार्डन आहे. इथे 1600+ व्हेरायटीचे 50,000 पेक्षा जास्त फुला बसल्याचं रेकॉर्ड आहे. इंडियाचे फॉर्मर प्रेसिडेंट डॉक्टर झाकीर हुसेन यांच्या नावावरून या गार्डनचं नाव झाकीर हुसेन रोज गार्डन असं ठेवलंय. पर्सनली आम्ही गेलो तेव्हा इथे आम्हाला जास्त काही फुलं दिसले नाही, त्यामुळे मूड ऑफ झाला होता. पण आय होप जेव्हा तुम्ही व्हिजिट कराल तेव्हा तुम्हाला भरपूर वेगवेगळ्या व्हेरायटीचे गुलाबाचे फुलं बघायला मिळतील. आणि हो, इथे एंट्री फ्री आहे आणि इथलं टायमिंग सकाळी 6 ते रात्री 9, त्यामुळे तुम्ही नक्की व्हिजिट करा. नेक्स्ट प्लेस, कॅपिटल कॉम्प्लेक्स. ही एक युनेस्को वर्ल्ड हेरिटेज साईट आहे. चंदीगड ही सिटी ले कॉर्बुझियर नावाच्या फेमस आर्किटेक्टने डिझाईन केली आहे आणि त्यांनीच हे कॅपिटल कॉम्प्लेक्स सुद्धा डिझाईन केले. इथे तुम्हाला पंजाब हरियाणा हायकोर्ट, लेजिस्लेटिव्ह असेंब्ली, सेक्रेटेरिएट आणि फायनेस्ट मॉडर्न आर्किटेक्चर बघायला मिळेल. आणि सगळ्यात महत्त्वाचं, इथे सिक्युरिटी रिझन्समुळे नॉर्मल एंट्री अलाउड नाहीये. तुम्हाला गायडेड टूर्सला रजिस्टर करावं लागतं आणि याचे रजिस्ट्रेशन ऑनलाईन नाहीये. तुम्हाला 15 मिनिटं आधी जाऊन इथे आधार कार्ड म्हणजेच गव्हर्नमेंट ID दाखवून रजिस्टर करावं लागतं. आता यांचं एक टायमिंग आहे, हे लक्षात ठेवा. ते म्हणजे सकाळी 10 किंवा दुपारी 12 आणि त्यानंतर दुपारी 3 याच वेळात हे गायडेड टूर्स होतात. किंवा तुम्ही इतर वेळी गेलात तर तुम्हाला फक्त बाहेरून फोटो काढून परत यावं लागेल. नेक्स्ट प्लेस, सेक्टर 17 मार्केट.
या मार्केटमध्ये तुम्हाला सगळं मिळेल. इकडे ऑलमोस्ट सगळ्या ब्रँड्सचे शॉप्स आहेत. इथली स्पेशालिटी म्हणजे हे पेडेस्ट्रियन मार्केट आहे. म्हणजे इकडे आत एकही व्हेकल अलाउड नाहीये. शॉपिंग व्यतिरिक्त इथे लाईव्ह फाउंटेन, लाईट शो, स्ट्रीट आर्टिस्ट परफॉर्मन्सेस पण तुम्हाला बघायला मिळेल. खूपच हॅपनिंग जागा आहे. आता बघूया प्लॅनिंग. रॉक गार्डन, सुखना लेक आणि कॅपिटल कॉम्प्लेक्स हे सेक्टर 1 मध्ये आहे. रोज गार्डन सेक्टर 16 आणि मार्केट हे सेक्टर 17 मध्ये आहे. सो तुम्ही सकाळी रोज गार्डन, नंतर 12 वाजता कॅपिटल कॉम्प्लेक्स आणि दुपारी रॉक गार्डन आणि सनसेटला सुखना लेक आणि रात्री सेक्टर 17 मार्केट असं प्लॅन करा. म्हणजे तुमचं एका दिवसात छान कव्हर होईल. आता बघूया फिरायचं कसं. तर इथे ऑटोज आणि कॅब्स भरपूर अवेलेबल असतात. तर हे तुम्ही ओला, उबर किंवा रॅपिडो यांच्या थ्रू बुक करू शकता आणि मस्त फिरू शकता. आम्ही लोकल ट्रान्सपोर्ट काही एक्सप्लोर केलं नाहीये. तुम्हाला वेळ असेल तर तुम्ही नक्की करा. आता नेक्स्ट क्वेश्चन, कुठे राहायचं? तुम्ही गुगलवर हॉटेल्स इन चंदीगड असं टाईप केलं तर तुम्हाला भरपूर हॉटेल ऑप्शन्स बघायला मिळतील. आता मला विचारलं तर आम्ही हॉटेल एमरॉल्ड इथे राहिलो होतो. फर्स्ट क्लास AC रूम्स आणि या अट्रॅक्शन्स पासून जवळ हे इथले पर्क्स आहेत. स्टाफ पण फार सपोर्टिव्ह आहे. फक्त एक ड्रॉबॅक असा की लिफ्ट नाहीये, पण लगेजसाठी कुली आहे. पण तुमच्यासोबत जर वयस्कर मंडळी असतील तर हे हॉटेल तुम्ही अवॉइड करा. आणि हो, या अट्रॅक्शन्स पासून थोडं हॉटेल दूर चूज केलं तर तुम्हाला स्वस्तात पण मिळेल. त्यामुळे तुमच्या चॉईसनुसार तुम्ही तसं सिलेक्ट करू शकता. आता पुढचा प्रश्न, खायचं काय? तो अभी आप पंजाब में गए और कुलचा नहीं खाया और लस्सी नहीं पिया तो क्या फायदा जी. तर त्याचसाठी मी तुम्हाला इथली एक फेमस जागा सांगणार आहे. ती म्हणजे ब्रदर्स अमृतसरी कुलचा. इथे वेगवेगळ्या प्रकारचे कुलचे, छोले भटुरे आणि लस्सी खूपच भारी आणि ऑथेंटिक मिळते. आणि या व्यतिरिक्त आजूबाजूला भरपूर स्नॅक्ससाठी किंवा मिल्कशेक्स, कोल्ड ड्रिंक्स यांचे शॉप्स आणि रेस्टॉरंट्स आहेत. त्यामुळे चंदीगडला गेलात तर इथे नक्की जा बरं का. तसं इथे खायला प्यायला सगळीकडेच भारी आहे. सुखना लेकला पण दही वडा आणि पपडी चाट ती खूपच भारी मिळते. त्यामुळे तुम्ही ती पण ट्राय करा. आता बघूया इथे कसं पोहोचायचं ते. तर पहिला, फ्लाईट. चंदीगडला स्वतःचं एअरपोर्ट असल्यामुळे फ्लाईट हा इथला फास्टेस्ट, सेफेस्ट आणि बेस्ट ऑप्शन आहे. दुसरा, ट्रेन. इथे तुम्ही ट्रेनने पण पोहोचू शकता. महाराष्ट्रातून दिल्ली किंवा अंबाला कॅन्ट या डायरेक्ट ट्रेन्स आहेत आणि तिथून पुढे चंदीगड अशा ट्रेन्स आहेत. पण टोटल ही जर्नी 25 ते 30 तासाची आहे. त्यामुळे तुम्ही फ्लाईट प्रेफर करा. आता मेन मुद्दा, बजेट. हॉटेल 3000 रुपये, इंटरनल ट्रॅव्हल 450 ते 500 रुपये, फूड 800 ते 1000 रुपये मॅक्सिमम, टोटल 4500 ते 5000 रुपये मॅन्डेटरी. आता जर तुम्ही फ्लाईट्स पण इन्क्लूड केल्या तर 7,500 ते 8000 रुपये वन वे. सो टोटल 16000 रुपये. आणि शॉपिंग जी ऑप्शनल आहे ती 3000 ते 4000 रुपये. सो ओव्हरऑल 21000 ते 25000 रुपये फॉर कपल. आता एक टिप, चंदीगडचा बेस्ट टाइम टू विजिट हा ऑक्टोबर टू मार्च आहे. आणि जर तुम्ही डिसेंबर टू जानेवारी या दरम्यान गेलात तर थंडी खूप असते. त्यामुळे तुम्ही विंटर वेअर्स किंवा स्वेटर्स कॅरी करा. आता एका वाक्यात सांगायचं झालं तर चंदीगड म्हणजे मॉडर्न डिझाईन विथ फुल पंजाबी हार्ट. तर मग माझा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि कार्तिक न्यूजला सबस्क्राईब करा. आणि मी पंजाब ट्रिपचे अजून व्हिडिओज घेऊन येतोय. सो स्टे ट्यून. चला तर मग भेटू पुढच्या गुरुवारी. तोपर्यंत बाय.